नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार सध्या वाझे प्रकरणावरून चांगलंच कोंडीत सापडलंय. महाविकास आघाडीतील शिवसेना सध्या विरोधी पक्ष भाजपच्या टार्गेटवर आहे आणि राज्याचा कारभार असो, सुशांत सिंग राजपूत प्रकरण असो, पूजा चव्हाण संजय राठोड प्रकरण असो किंवा आत्ताचं गाजत असलेलं कार स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्यावर झालेले आरोप असो, विरोधकांकडून शिवसेनेवर सातत्यानं हल्ले चढवले जात आहेत. शिवसेना एक प्रकारे या सगळ्या आरोपांच्या चक्रव्यूहात अडकत चालली आहे. महाविकास आघाडीचा विचार करता अनिल देशमुख गृहमंत्री आहेत, पण खातं राष्ट्रवादीकडे असलं तरी देखील सर्वात जास्त टीकेचे धनी शिवसेनेला व्हावं लागतंय. नेमकी काय आहेत याच्या मागची कारणं? काय चुकतंय शिवसेनेचं? शिवसेना सातत्यानं का टार्गेट होतीये? एकूण राज्यातल्या परिस्थितीचा विचार करता या सर्व घटनांना शिवसेनेला जबाबदार ठरवलं जातंय, हे योग्य आहे का? याची चर्चा आज आपण करणार आहोत चक्रव्यूहात शिवसेना या विशेष कार्यक्रमात. आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडलेले ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आता आपल्या सोबत आहेत. संदीप सर, सध्याची जी सगळी राजकीय परिस्थिती तुम्ही पाहताय, सचिन वाझे याच्या प्रकरणाच्या आधी राठोड प्रकरण झालं, एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, त्याच्यानंतर लगेच दुसरं प्रकरण उपस्थित झालं आणि वाझेंना सुद्धा आता अटक झालेली आहे. ज्या वाझेंचा बचाव करताना शिवसेना दिसली, ती शिवसेनाच आज कुठेतरी बॅकफूटवर दिसतेय. या सगळ्याचे राजकीय परिणाम तुम्हाला काय संभवतात? काय चित्र दिसतंय सध्याचं? निश्चितच आपण म्हणालात त्याप्रमाणे एक गोष्ट मान्य करायला लागेल की सातत्याने शिवसेनेवर संकट येत आहेत आणि त्याचं कारण थोडंसं उघड असं आहे की शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची दीर्घकाळ युती राहिली. हे दोन्ही पक्ष सत्तेत राहिले. मागचे 5 वर्ष आपण बघितलं की भाजप बरोबर शिवसेना सत्तेत होती, सत्तेत असूनही टीका करत होती आणि अखेरीस आपल्याला सगळं माहिती आहे की त्यानंतर शिवसेनेने एक वेगळा निर्णय घेतला. भाजपची साथ सोडून आता शिवसेना महाविकास आघाडी मध्ये सहभागी झालाय आणि मुख्य म्हणजे महाविकास आघाडीतलं ते मुख्यमंत्री पद आहे ते शिवसेनेकडे आहे. त्यामुळे चेहरा हा शिवसेना आहे. त्याबरोबर अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्याला माहितीये की भाजप ही नाराज झालेली आहे. कारण 105 जागा मिळवून सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं, याचं राजकीय रचना करण्यामध्ये शिवसेनेने पुढाकार घेतला. जर शिवसेना भाजप बरोबर गेली असती तर आज हे सरकार आपल्याला दिसलंच नसतं आणि साहजिकच त्यामुळे भाजपचं टार्गेट हे शिवसेना हेच असणार आणि यापुढेही असणार आणि आता सुद्धा आपल्याला तेच दिसतंय. आता आपण शिकार होऊ द्यायचं की नाही, म्हणजे तशी संधी भाजपला द्यायची की नाही, हा प्रश्न हा शिवसेनेचे जे कोणी मंत्री असतील, शिवसेनेच्या जवळ असणारे जे अधिकारी असतील किंवा आता वाझेंसारखे जे एकेकाळी शिवसेनेतही प्रवेश केला होता त्या सगळ्या मंडळींवर आहे. भाजपकडे आपल्याला माहिती की केंद्रातली एक प्रबळ सत्ता आहे आणि केंद्रातल्या सरकारकडे वेगवेगळ्या तपास यंत्रणा आहे, गुप्तचर यंत्रणा आहे आणि ह्या सगळ्या यंत्रणेचा वापर हा भाजप महाराष्ट्रामध्ये शिवसेना काय करते किंवा शिवसेनेशी संबंधित जे मातब्बर नेते आहेत ते काय करतात त्याच्यासाठी करू शकतात. आपल्याला माहितीये की ईडीच्या प्रकरणावरून तर जाहीर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत की त्याचा वापर सुरू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा वेळी शिवसेनेच्या मंडळींनी अधिक सावधपणे पावलं टाकायला पाहिजे, अधिक सावधपणे वागायला पाहिजे. ते ज्या वेळेला होणार नाही त्यावेळेला अर्थातच ती संधी काही भाजप सोडणार नाही. बरोबर, ही संधी भाजप सोडणार नाही आणि ती सोडलेली सुद्धा नाही असं दिसतंय आपल्याला. किशोर तिवारी आता आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे समर्थक. स्वागत आहे तिवारी सर तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. थेट प्रश्न माझा आहे तुम्हाला की आता सर ज्याप्रमाणे म्हणाले तेव्हा तुम्ही का वारंवार भाजपला संधी देताय? संधी देत नसतो, भाजप कशातही संधी काढत आहे. आता सुशांत सिंग प्रकरणात विलास काय संबंध होता? आता त्यावेळेस ईडी, एनसीबी, सीबीआय सगळं आलं, मात्र काही निघालं नाही. मात्र त्यावेळेस तर ठाकरे कुटुंबियावरच हल्ला करण्याचा प्रयत्न होता. आता बघा, सचिन वाझे हा 2007 मध्ये निलंबित झाला, त्याच्यानंतर 8 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर तो शिवसेनेत आलाही होता, नंतर तो चालला गेला. आता
शिवसैनिक आहे, मग त्याचा कोणीतरी पदाधिकाऱ्याशी संबंध आहे. आता या सगळ्या गोष्टी आहे. आता मला सांगा, या जिलेटिनच्या काड्या ज्या होत्या, ते काही फुटत नाही, तुटत नाही. ती एक कोणीतरी केलेली एक त्याला काय म्हणतात, आपण म्हणतो मिसचिप म्हणतो. आता ते मिसचिप कोणी केली होती. आणि मिसचिपचं कसं झालं सांगतो, की एक तर आरोप असा आहे की ते मुकेश अंबानीच्या सेक्युरिटीमध्ये केली वाढ व्हावी म्हणून आहे. याच्यात काही तथ्य नाही. परंतु अजून काय बोलतात ते, की यांची काही रायव्हलरी होती म्हणून सचिन वाजे मोठ्या पदावर होता, एपीआयचा माणूस सेन्सिटिव्ह पदावर होता, तर काही यांच्या वरचे अधिकारी नाराजी होते, असं काहीतरी बोलतात ते. मात्र दोन गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो. NIA पहिलेच म्हटलं की याच्यामध्ये काही दहशतवादी ऍक्टिव्हिटी नाही आणि ती दहशतवादी संघटनाही बोगस आहे आणि हे स्फोटक वगैरे ठेवण्याचा प्रकार नव्हता. हे झाल्यानंतर तुम्ही बघा, मनसुखभाईचे वकील म्हणतात की वाजे त्यांना मदत करत होता आणि दुसरे अधिकारी आणि काही मीडियाचे लोक त्याला त्रास देत होते, तो वैतागला होता. आता मनसुखभाईचा वकील बोलतो ते महत्वाचं आहे. NIA त्याच्यावर आरोपपत्र टाकलाय आणि NIA ची जबाबदारी झाली की वाजेला कोणत्याही याच्यात त्यांनी चार्जशीट करत असताना सगळे पुरावे द्यावे. आता मला सांगा, ATS तपास करतच आहे ना. पण सर, तुम्ही ATSच्या तपासाबद्दल बोलतोय, तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर थोडंसं अवघड वाटू शकतं कदाचित, पण 17 ते 18 दिवसामध्ये ज्या पोलीस कमिशनरच्या कार्यालयामध्ये जी गाडी होती ती पोलिसांना ATSला सापडत नसेल. अहो, जो आरोपी आहे या सगळ्या प्रकरणातला तोच या प्रकरणातला IO होता. हे काय चाललंय? काय दाखवता तुम्ही महाराष्ट्राला? लोक दुधखुळे आहेत का? लोकांना काय समजताय तुम्ही? विलास NIA त्याला आरोपी केलं. NIA बघा, आणि तुम्ही IO केलं. नाही, मी आता समजा ना, तुम्ही सतीश प्रधान बोललेच की केंद्राकडे सगळे एजन्सी आहे आणि ते एजन्सी लादून चौकशी करू शकतात आणि अडचणीच्या गोष्टी. आता वाजेवर गुन्हा दाखल केला, दोन गोष्टी आहे. NIAचा वकील काय म्हणतो की वाजेने गुन्हा कबूल केला आणि वाजेचा वकील म्हणतो की बाबा अशी काही कबुली दिलेली नाही. काय झालं ते सोडा. बोला. मुद्दा असा आहे, बोला, की जे आरोपी आहेत, ज्यांच्यावरती संशय आहे, आज जे आरोपी त्यांना IO केलं. एवढं सगळं असताना त्याचं ब्रीफिंग झालं असेल. विरोधी पक्षांनी जेव्हा तुम्हाला लक्षात आलं होतं की यांच्याबद्दल अनेक पुरावे समोर दिलेले आहेत, CDR दिलेले आहेत, आणि या सगळ्याच्या नंतर सुद्धा त्यांची पाठराखण करणं ही चूक होती का? तिथंच जर अंग झटकून लावलं असतं तर आज जे सगळं चक्रव्यूह बाजूला झालेलं आहे, आज बॅकफुटवर जावं लागलेलं, ते जावं लागलं नसतं. वाजेंची इतक्या सगळ्या प्रकरणात अडकलेल्या वाजेंची पाठराखण करणं मोठी चूक ठरली आहे का शिवसेनेची? हे बघा, आता NIA सारखी एजन्सी चौकशी करत आहे आणि तुम्ही सुद्धा विलास पोलिसांनी तोंड काळं केलं किंवा पोलीस सरकारचे कुत्रे आहे असं तर बोलणार नाही ना. आता पोलिसांनी जे काही केलं आणि IO या आरोपीच्या यादीत केव्हा गेले आणि ते त्यावेळेस IO होते का हे बघून घ्या ना. कसं आहे, भाजप प्रत्येक प्रकरणात प्रत्येक आत्महत्येत मृत्यू काढतो आणि मृत्यू काढून मग ते कोणाचा बळी घेतात. आता तुम्ही बघा, तुम्ही इतकं लावून धरलं होतं पूजा चव्हाणचं प्रकरण आणि भाजप त्याला न्याय देणार होते, तर आता भाजपवाले कुठं गेले माहित नाही. आता आमच्या मंत्र्याला शेण खाणार म्हटलं होतं, आमच्या मंत्र्याला खुनी म्हटलं होतं, मग बलात्कारी म्हटलं होतं. आता तेच लोक शेण खात आहे का हे मला विचारायचं आहे. असं बोलू नका. कारण कसं असते, जर मी सांगतो तुम्हाला, जर सचिन वाजे हे गुन्हेगार असतील या प्रकरणात तर आमचा ATS सोडणार नाही, तुम्हाला सांगतो. आणि कोणी कोणाला सोडत नाही. आणि मग ATSला इतक्या दिवसात क्राईम ब्रांचला ATSला ती इनोवा का सापडली नाही हा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. हे बघा, जर ती इनोवा पोलीस कार्यालयात होती तर हे कुठे शोधत होते? हे बघा, ते सेंट्रल इंटेलिजन्स युनिटला होते आणि मी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि CIB सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरो या दोघांमध्ये गाड्या अशाच वापरल्या जातात. गाड्या
गाड्या, खाजगी गाड्या वापरल्या जातात, हे बघा फार सेन्सिटिव्ह मॅटर आहे. ते कोणाला डिस्क्लोज करत नाही ही माहिती. आणि तुम्हाला मी सांगतो की कोणीही CIU युनिट मधला माणूस त्यांच्या प्रकरणातील त्यांच्या जवळच्या माणसाचा असा काही मर्डर वगैरे करणार नाही, तुम्ही समजून घ्या. आणि जर NIA ला असे काही पुरावे मिळाले आणि हे जे तोंड काळे केलं पोलिसांनी म्हणणारे आहे किंवा पोलीस सरकारचे कुत्रे आहे म्हणणारे, त्यांनी एक पुरावा आणून द्यावा. मी सांगतो ना, हे जे सतीश प्रधान बोलले ना ते बरोबर आहे. जेव्हापासून शिवसेना यांच्यापासून दूर गेली त्या वेळेपासून कोणत्याही प्रकारे शिवसेनेला बदनाम करायचं, सरकारला अस्थिर करायचं आणि 105 आमदार असणाऱ्या भाजपला कसं बाहेर ठेवलं हे पचतच नाहीये अमित शहाना. आणि प्रेमाने घेतलं तर जमते ना, पण प्रेमाने घेत नाहीयेत ते. मला विलास असं बोलायचं आहे की जेव्हा ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जात होते 90 दिवस तुम्हीच वाट पाहिली ना. आणि मी फार जवळून बघितलं आहे उद्धवजी ठाकरेंना, ते अशा लफड्याच्या कामात नसतात. आणि त्यांच्याबद्दलचा मुद्दा नाहीये, मुद्दा मी इतकाच विचारला. मला संदीप सरांना विचारायचं. संदीप सर, शिवसेनेकडे एक संधी होती या सगळ्या प्रकरणातून पूर्णपणे आपण त्या चक्रव्यूहात न अडकण्याची. खरं तर जेव्हा वाझेंच्या भोवती इतक्या सगळ्या आरोपांचं मोहळ उठलेलं आहे, अशा वेळी त्यांची उघडपणे आणि आक्रमकपणे त्यांची जी पाठराखण केली गेली ती चूक ठरली असं वाटतं का आजच्या घडीला, जेव्हा इतक्या सगळ्या बाबी समोर आल्या? नाही, मला असं वाटतं ना की ह्या प्रकरणामध्ये वाझे हे एक प्यादा आहे. आणि वाझे हे जर प्यादा असतील तर त्यांच्या मागे कोण आहे हे शोधून काढणं किंवा हे उघड होणं महत्वाचं आहे. आणि मुळामध्ये हे सगळं जे आहे ते केंद्र विरुद्ध राज्य सरकार या वादातून झालंय का याच्या मागे काही वेगळी कारणं आहे. म्हणजे असं आहे की प्रश्न असा आहे की अनेक गोष्टी गेल्या काही दिवसात घडलेल्या आहेत आणि त्या सगळ्याचा विचार करता हे प्लान करण्याची इच्छा किंवा गरज ही कुणाला वाटली का, आणि मग ते कुणाच्या प्रतिमेत सुधारण्यासाठी केलं का, ह्या अनेक बाबी आहेत. आणि ह्या सगळ्याच्या वरचा खुलासा झाला पाहिजे. कारण एक निश्चित गोष्ट आहे की वाझे हे काही स्वतःहून करण्याची काही म्हणजे त्यांना गरज आहे असं मला वाटत नाही. एक पोलीस अधिकारी, तर हे कुणी त्यांना करायला लावलं का, आणि मग ह्या मागे कोण शक्ती आहेत, कोण आहेत हे उघड झालं पाहिजे. हा मला असं वाटतं त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे. आता जर समजा हे केंद्र विरुद्ध राज्य या वादातून, जसं मी सुरुवातीला म्हणालो, त्या याच्यातून होत असेल तर मग निश्चितच NIA याच्यामध्ये अधिक पुढे जाईल. वाझेंच्या मागे कोणी शोधण्याचा प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न. पण समजा ह्या सगळ्याच्या मागे कुणी वेगळी लोक असतील आणि त्यांनी हे समजा महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांना, इथल्या सरकारशी संबंधित काही लोकांना हाताशी धरून केला असेल तर मग कदाचित आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की NIA यामध्ये यासाठीच उतरलेली आहे की हे ज्यांनी कोणी घडवून आणलं ते बेनकाब होऊ नयेत याच्यासाठी NIA ह्याच्यामध्ये उतरली. आणि मग हे वाझेंपुरताच मर्यादित राहील आणि संपून जाईल, ह्याची पुढे फार चर्चा होणार नाही. जर काही वेगळी लोक असतील, वेगळ्या क्षेत्रातली असतील, उद्योग व्यावसायिक अशा क्षेत्रातली कोणी लोक असतील तर मग ती नावं पुढे येणार नाहीत असं मला वाटतं. ठीक आहे, पण आजच्या या सगळ्या घडामोडींच्या नंतर आता राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आज महत्वाची बैठक झाली. काँग्रेसची तिकडे बैठक होतीये आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा एक महत्वाची नेत्यांची बैठक सुद्धा सुरू आहे. या बैठकांचं सत्र नेमकं काय दर्शवतंय, यातला राजकीय अर्थ नेमका काय आहे, आपल्याला त्याच्याबद्दल सुद्धा बोलायचं आहे. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण अस्थिर करण्याच्या दृष्टीनं किंवा होण्याच्या दृष्टीनं काही घडतंय का, याकडे सुद्धा आपण मान्यवरांकडून त्यांचं म्हणणं घेऊया. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय चक्रव्यूहात शिवसेना. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत संदीप प्रधान आहेत, ज्येष्ठ पत्रकार, आणि किशोर तिवारी आहेत, शिवसेना समर्थक नेते. मी संदीप प्रधान सरांकडे जातोय. संदीप सर,
वाझे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना अटक झाली, निलंबन झाल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांकडून ज्या पद्धतीची रिॲक्शन आलेली आहे, शरद पवार उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची 1 तास झालेली बैठक असो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आता सुरू असलेली महत्त्वाची बैठक असो, काँग्रेसचे नेते भेटीला गेले मुख्यमंत्र्यांच्या, हे सगळं नेमकं काय दर्शवत आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेतरी अस्थिरतेचं काहीतरी सूचक दिसतंय का? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या बैठकांचा काय नेमका अजेंडा आहे ते आपल्याला काही माहित नाहीये. म्हणजे आपण या बैठका या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घडतायत, त्यामुळे आपण त्याचा अर्थ थेट आता फक्त वाझे यांच्याशी लावतोय. या व्यतिरिक्त मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे, एमपीएससीच्या परीक्षांवरून वाद झाला होता, आता त्या परीक्षांचं मार्गी लागलं, अशा अनेक विषय सरकारमध्ये चालू असतात आणि या सगळ्या नेत्यांच्या बैठकांमध्ये त्या अन्य विषयांची सुद्धा कदाचित चर्चा चालू असेल. पण आपण कदाचित आपल्या म्हणजे आपल्याला हाच मुद्दा महत्वाचा वाटत असल्यामुळे म्हणा किंवा हाच चर्चेत असल्यामुळे आपण त्याचा अर्थ लावतो. पण मग त्याच्यात बातमी सुद्धा अशी आली ना सर की राज्याचे गृहमंत्री बदलले जावेत, ते बदलले जातील, अशा प्रकारच्या सुद्धा काही वावड्या उठवण्यात आल्या. खरं तर नंतर बरोबर अगदी बरोबर आहे. तर मला तेच म्हणायचंय, म्हणजे ह्या विषयावर चर्चा झालीच नसेल असं माझं म्हणणं नाही. काही विषय असू शकतो, पण मला असं वाटतं की साहजिक आणि स्वाभाविक आहे की केंद्राची एक एजन्सी येऊन इथं चौकशी करते, इथल्या एका अधिकाऱ्याला, ग्लॅमर असलेल्या अधिकाऱ्याला, पोलीस अधिकाऱ्याला अटक करते. या सगळ्या प्रकरणामध्ये अन्यही काही अधिकारी असण्याची शक्यता आहे. आणि जसं मगाशी मी म्हटलं की हे नेमकं करणारं कोण आहे, कुणी हे घडवलेलं आहे. म्हणजे एका मोठ्या उद्योगपतींच्या घराच्या इथे अशा पद्धतीने जिलेटिन कांड्या असलेली मोटार नेऊन ठेवणं, तर हे सगळं करण्यामागचा काय हेतू आहे आणि तो कुणी आणि का केला, मास्टरमाइंड कोण, या सगळ्या गोष्टींवरचं गूढ असल्यामुळे स्वाभाविकच त्या प्रकरणामध्ये आता पुढे काय काय होऊ शकतं याची कल्पना कदाचित सत्तेत बसलेल्या माणसांना असू शकते. आणि त्यामुळे मग काय बाबा आपण पावलं उचलली पाहिजे, ही कारवाई कुणाकुणापर्यंत जाऊ शकते, कुठे जाऊ शकते, त्याचे काय परिणाम होतील, त्या संबंधित निश्चितच विचार केला जाऊ शकतो, केला गेलेला असेल या बैठकांमध्ये. आणि मग त्या दृष्टिकोनातून काय काळजी घ्यायची आणि काय पावलं उचलायची याचा विचार कदाचित त्या बैठकीत झाला असेल. आणि ते काय ठरलं ते आपल्याला येत्या काही दिवसात कदाचित डॅमेज कंट्रोलच्या दृष्टीने महाविकास आघाडी काय करते हे आपल्याला दिसते. नक्कीच. किशोर तिवारीनं मला हा प्रश्न विचारायचा आहे की शिवसेनेवर एकानंतर एक हल्ले होत आहेत. एका आधी तर राजीनामा घेतला गेला आणि त्याच्यानंतर आता निलंबन सुद्धा झालेलं आहे एका अधिकाऱ्याचे या सगळ्या प्रकरणात, ज्याचा शिवसेना पाठराखण करत होती. या सगळ्यामध्ये तुमचे मित्र पक्ष तुमच्या खांद्याला खांदा लावून सक्षमपणे, आक्रमकपणे तुमच्या सोबत उभे आहेत असं का दिसत नाहीये? हे सूचक मौन आहे का? काय नेमकं याचा अर्थ काय? नाही, हे बघा, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलं आणि ते या प्रकरणात त्यांनी भाजपचे वाडोळे काढच काढले दाभाडे. आणि आता जयंत पाटलांनी क्लिअर केलं, सगळे लोक एकसंघ आहेत. मात्र संदीप जे बोललेत ना प्रधान सर, त्याच्या 2 गोष्टी ते पहिले बोलले आणि त्या गोष्टीत महत्व होतं की एक तर केंद्र राज्याचा वाद आहे, कारण इथे भाजप 105 येऊनही भाजपची सत्ता नाहीये आणि त्यांचा एक वाद सुरू आहे आणि शिवसेनेवर राग आहे, हे स्पष्ट आहे. दुसरं, या सगळ्या प्रकरणात जर सचिन वाझे यांचा बळी घेण्यात आला असेल किंवा मनसुखभाई हिरेन यांची हत्या झाली असेल तर एनआयएनी त्या डायरेक्शननी जायला पाहिजे. आता मला सांगा, मुकेश अंबानींच्या घराजवळ अशी जिलेटिनच्या कांड्या सोडणे किंवा गाडी सोडणे, हा जो प्रकार आहे, हा प्रकार कोणी केला असेल, हा मुद्दा तर फारच महत्वाचा आहे. पण आता जी माहिती समोर आली त्याच्यातून तर यांनीच केलं असं एनआयएनं तर दावाच केला काल कोर्टामध्ये की हे षडयंत्र सगळं त्यांनी आखलेलं आहे. हे बघा कसं सांगतो तुम्हाला, एनआयए मध्येही महाराष्ट्राचेच अधिकारी आलेले आहेत. तुम्ही समजून घ्या ना, जे आमच्या एटीएस मध्ये असतात तर ते नालायक, आमच्या सीआययू मध्ये असतात तर ते नालायक, आणि एनआयए मध्ये जातात तर खूप लायक, असं काहीच नाहीये. हा जसा तुम्ही म्हणता की राज्याच्या पोलिसांचा एजेंडा सेट आहे, तर एनआयएचाही एजेंडा सेट आहे. कारण
त्यांनी फक्त सचिन वाजेची चौकशी केली नाही, त्यांनी तर कंप्लीट क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटची चौकशी सुरू केली आहे आणि त्यांना सिद्ध करायचं आहे की मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था संपलेली आहे. आणि मला एक सांगा, पण त्याच्यासाठी काही पुरावे लागतील की नाही? हो, तर आता काळच पुरावे देईल ना. आता प्रधान सरांनी म्हटलं की काही नेते जर माफिया सोबत काम करत असतील तर तेही लोक बाहेर येतील, काही लोक पोलिसांना सोबत धरून बेकायदा काही करत असतील तेही बाहेर येईल. तुम्हाला असं वाटतं या सगळ्या प्रकरणातलं जे गूढ आहे ते समोर यायला हवं, यातला मास्टरमाइंड जो कोणी असेल तो समोर यायला हवा, मग तो एटीएसच्या माध्यमातून असो किंवा एनआयच्या माध्यमातून असो? नाही, हे असायला पाहिजे. हे बघा, सचिन वाजेला 17 वर्ष न्याय मिळाला नाही पहिले, आता त्याला या सरकारने नोकरीवर ठेवलं, त्याचाही वाद ते काढत आहेत. मात्र मला एक सांगा तुम्ही की सचिन वाजे तर समजू शकतो की त्याला कोणी टार्गेटही करत असेल, मात्र त्याचा मित्र आणि त्याची गाडी ज्याची गाडी सचिन वाजे वापरत होता त्या मनसुख भाई तर मेले ना. या सगळ्या लफड्यात त्या कुटुंबाचा आधार निघून गेला. मला तर इथे तुम्हाला स्पष्ट म्हणायचं आहे की एनआयए किंवा एटीएसनी मनसुख भाईला न्याय देणं फार गरजेचं आहे. आणि जर बिल्डर माफिया असेल किंवा कोणीही असेल तर कोणत्याही सरकारनी या लोकांना क्रश करायला पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. मात्र मी सांगतो, एनआयएनी महाराष्ट्राच्या एटीएस किंवा क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटच्या क्रेडिटेबिलिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा व महाराष्ट्राला अस्थिर करण्यासाठी त्यांचा वापर होत असेल तर हे दुर्भाग्याची गोष्ट राहील, एवढंच मी बोलतो. ठीक आहे. मला संदीप सरांना विचारायचं आहे की आता ज्या प्रकारे शिवसेना एका बाजूला अडचणीत चक्रव्यूहात दिसतेय, पण म्हणजे चक्रव्यूहातल्या या अभिमन्यूला साथ द्यायला, त्याच्यातून बाहेर पडायला त्याचे मित्र आज सोबत का दिसत नाहीयेत? आणि हे जे चित्र आहे, हे चित्र तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून कसं पाहताय? एक आपण म्हणजे त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की साथ द्यायला नाही, म्हणजे आता जसं तिवारी म्हणाले तसं की शेवटी हे जे कोणी पक्ष आहेत त्यांची स्वतःची काही धोरणं आहेत, त्यांचे स्वतःचे नेतृत्वाची काही भूमिका आहे. आणि म्हणून म्हटलं की जोपर्यंत या संदर्भामधले चित्र थोडंसं स्पष्ट होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की मित्रपक्ष सुद्धा एकदम आउटराईट अशी काही बाजू घेतील या ह्याच्यामध्ये, ते शक्य होणार नाही. कसं आहे, वाजे यांनी आपल्याला माहितीये की एका मोठ्या म्हणजे काय न्यूज चॅनलच्या संपादकांना सुद्धा अटक केली होती. नंतर एक आत्महत्येचं जे रायगड जिल्ह्यातलं प्रकरण आहे त्याच्या सुद्धा इन्व्हेस्टिगेशनची जबाबदारी त्यांना दिली होती. त्यामुळे आता कसं आहे की वाजे आणि शिवसेना यांचं एकूण नातं, म्हणजे त्यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश आणि त्याच्यानंतर शिवसेनेने त्यांना पोलीस सेवेमध्ये घेतलं, त्यामुळे वाजे हे कुठेतरी आपल्याला माहिती की एक राजकारणाचा केंद्रबिंदू झाले होते आणि झालेले आहे. आता त्यामुळे कसं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेकडून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कारवाई केल्या गेलेल्या आहेत आणि वाजे हे त्याच्यामध्ये पुढे होते. आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये आता जे काही घडतंय त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस हे या पुढचं जे काही त्यांचं भूमिका आहे ती स्पष्ट करेल. पण एक आपण सगळ्यांनी म्हणजे मला असं वाटतं की लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीचे वादविवाद, आरोप प्रत्यारोप हे अनेक वेळा होत असतात आणि झालेले आहेत. पण सत्ता ही एक सगळ्यात मला असं वाटतं त्या सगळ्यापेक्षा एक मोठी गोष्ट आहे, ह्याची जाणीव आता सर्व राजकीय पक्षांना झाली. कारण मागच्या 5 वर्षामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी सत्तेच्या बाहेर होती आणि त्यामुळे सत्ता नसताना काय काय सहन करायला लागते असं त्यांनी अनुभव घेतला. बरोबर. त्यामुळे ह्या आरोप प्रत्यारोपामुळे लागलीच मित्रपक्ष शिवसेनेची साथ सोडून गेले, अभिमन्यू एकटा पडला आणि आता हे सरकार जाणार का? तर मला असं वाटतं की सत्ता सोडण्यासाठी किंवा सत्तेतून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी मला असं वाटतं की थोडं हे प्रकरण किती अधिक चिघळत आहे, काय त्याच्यातून बाहेर येत आहे याचा मला असं वाटतं अंदाज घेतला जाईल. कारण सत्ता कोणी सहसा सोडणार नाही
हो. आणि महाविकास आघाडीचं जे काही सरकार आता चालू आहे ते कसं चालू आहे, त्याच्या ते काय कामकाज करतं या आता मेरिटमध्ये चर्चा करण्याची आता ही वेळ नाही. पण ते सरकार जे आहे ते बनलेलं आहे आणि त्याचा हेतूच मुळात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 3 पक्षांनी एकत्र येणं, नाही तर काँग्रेस आणि शिवसेना या भिन्न जातकुळीच्या पक्षांनी एकत्र येणं याचा आपण कदाचित 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी विचारही केलेला नाही. पण सर नाही, ही राजकीय बाब झाली, पण मला तुमच्याकडून त्याच्याबद्दल मत हवं आहे की या सगळ्यामध्ये सातत्यानं आरोप शिवसेनेवर होतं, डॅमेज शिवसेनेचं होतंय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत. शिवसेनेत जास्त डॅमेज होतीये. आता हे डॅमेज कंट्रोल करणं शिवसेना नेतृत्वाच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. निश्चितच आव्हान आहे आणि मी म्हटलं तसं शिवसेना टार्गेट होण्याचं कारण की शिवसेना भाजपची साथ सोडून या 2 पक्षांबरोबर आलेली आहे आणि त्यामुळे भाजप सत्तेपासून दूर राहिली. त्यामुळे शिवसेना हे टार्गेट असणार भाजपचं, हे अगदी स्वाभाविक आहे. आणि समजा कदाचित भविष्यामध्ये समजा जसं एक अंदाज वर्तवले जात आहेत आणि सरकार असतील वगैरे तसं झालं तर मला सांगा की 105 संख्याबळ असलेल्या भाजपसाठी आधार कोणाचा आहे? जर समजा पर्यायी काही सरकार बनवायचं असेल आणि समजा निवडणुका टाळायच्या असतील पुन्हा आणि तो खर्च टाळायचा असेल तर त्यावेळेला आधार हा राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात पक्षाचा असू शकतो. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना किंवा राष्ट्रवादीला टार्गेट करून भाजप कशाला आतापासूनच भविष्यातल्या राजकीय आपली दारं बंद करून घेणार नाही आणि बोळा फिरवणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा अर्थ असा आहे की शिवसेना हे टार्गेट आहे. शिवसेना बदनाम झाली, शिवसेनेचं नुकसान झालं तर शिवसेनेला जर समजा सत्ता सोडायला लागली तर त्या तिथं बसण्याची संधी भाजपला कदाचित मिळू शकते असं वाटत असल्यामुळे कदाचित साहजिकच शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे. किशोर तिवारीजी, अगदी शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. एका बाजूला तुम्ही सांगताय की केंद्र आमच्यावर सातत्यानं हे करतंय, आमच्यावर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकला जातोय, हस्तक्षेप वाढलाय, आम्हाला टार्गेट केलं जातंय. पण सातत्यानं होणाऱ्या या चुका सुधारण्यासाठी काही आत्मचिंतन, आत्ममंथन शिवसेनेत सुद्धा केलं जावं असं तुम्हाला वाटतंय का? जरूर व्हायला पाहिजे ना, आत्मचिंतन तर व्हायला पाहिजे. मात्र तुम्ही जो प्रश्न संदीपला केला होता, शिवसेनेवर कितीही यांनी हल्ले केले तर उद्धवजी ज्या रीतीने काम करत आहेत तर त्यांच्या प्रतिमा जी महाराष्ट्रात आहे तर ही मलिन करण्याचा प्रयत्न भाजपला जमत नाही. एक तर भाजपने पहिलेपासून जेव्हा 1.5 वर्षापूर्वीपासून एक महिन्याला सांगणं सुरू केलं की आता या डेडलाईन दिल्या, या डेडलाईन नंतर सरकार पडेल, त्या डेडलाईन नंतर सरकार पडेल. जशी जशी सरकार पडत नाही हे त्यांना दिसायला लागलं तेव्हा तेव्हा त्यांचं मानसिक संतुलन असं बिघडत गेलं. आता बघा ना की ज्या लेवलवर हे सगळं केलं जात आहे तर अपेक्षा कधीच नव्हती. पोलिसांची एवढी अपमान करणं, पोलिसांना बदनाम करणं, हे काय कसं चाललं मला पोलिसांच्या कृतीतून त्यांची बदनामी झाली की भाजपनं केली? नाही, भाजपनी केली. हे बघा अजूनही कोणतेही आरोप पोलिसांनी जी कृती केली त्याच्याबद्दल काय म्हणाल? जे आता NIAच्या तपासातून समोर आलेलं आहे ती चूक नव्हती? नाही, पोलिसांच्या मनोबल असेल किंवा प्रतिमा असेल, त्या प्रतिमेला धक्का नाही पोहोचला? विलास, तुम्ही जर हे समजून बोलत असाल की NIAने जे आरोपपत्र अजून दाखल केलं नाही, पण NIAने ज्या कलमाखाली गुन्हा दाखल केला तर आरोप सिद्ध झाले असा प्रकार होत नाही. मी म्हणतो ना, भाजपनी त्यांच्या 5 वर्षाच्या काळात खंडणीकार, गुंड व दहशत फैलवणारे मुन्ना यादव यांना मंडळावर ठेवलं होतं, राज्यमंत्री पद दिलं होतं आणि न्यायमूर्ती लोया यांच्या हत्येमध्ये त्यांची चौकशी सुरू होती. आता तुम्ही सगळं त्यावेळेस दाबलं, तुम्हाला काय नैतिक आधार आहे या गोष्टीवर बोलायचा? आता मला सांगा, राजकारणी लोकांनी स्वच्छ राहायला पाहिजे आणि त्यांनी या भ्रष्ट लोक आणि पोलिसांचा वापर या दोन्ही गोष्टी बंद करायला पाहिजे. याच्यासाठी तर आत्मचिंतन भाजपने करायला पाहिजे, शिवसेनेने करायला पाहिजे, काँग्रेसने करायला पाहिजे, राष्ट्रवादीने करायला पाहिजे. पोलिसांना बेकायदेशीर कामं सांगायचीच कशाला आणि गुंडांना समोर ठेवायचंच कशाला? आणि अरे हे केव्हा थांबेल मला समजत नाही ना. आपल्याला आशा करूया की या सगळ्यातून योग्य तो धडा घेऊन राजकारणी
पुढे वाटचाल करतील आणि आज शिवसेना जरी चक्रव्यूहात असली तरी महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की या चक्रव्यूहात अडकलेला हा अभिमन्यू यातून बाहेर नेमका कसा पडतोय, मदतीला कोण नेमकं धावून येतंय, या सगळ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. धन्यवाद दोघांचेही, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाविकास आघाडीत खांदेपालट होणार असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिलाय. महाविकास आघाडीत कोणतेही बदल होणार नसल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय. तर सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांची काही चूक नसल्याचं, त्यांचं पद इतर कोणाला देण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं म्हणत त्यांनी अनिल देशमुख यांनाही क्लीन चिट दिली. कोणतेही रिशफल होण्याची शक्यता नाही आहे आणि कोणी स्पेक्युलेशन करू नये असं मला वाटतं. अशा कोणत्याही वावड्या उठवण्याची आवश्यकता नाही आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्याचा काही प्रश्नच सुरूच नाही, ते व्यवस्थितपणाने काम करत आहेत, त्यामुळे असा कोणताही प्रस्ताव पक्षासमोर नाही आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीचा आजचा पहिला दिवस होता. आता आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांना 2 दिवस बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. तसंच कदाचित सरकार आपली बाजू मांडू शकेल, मात्र याबद्दल केंद्राची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट नसल्याचं उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. आज पहिलाच दिवस असल्यामुळे आज ज्यांनी याचिकाकर्ते होते त्यांना 2 दिवस देण्यात आलेले आहेत. तर आज आणि उद्या त्यांची आर्ग्युमेंट सुरू आहे. ज्यांनी आज मराठा आरक्षण विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे त्यांना आज संधी देण्यात आलेली आहे. कदाचित परवापासून आपल्याला संधी मिळेल. 2 दिवस त्यांना संधी देण्यात आली. अजून त्यांची भूमिका स्पष्ट व्हायचीच आहे. अटॉर्नी जनरलला नोटीस देण्यात आली. आपली बाजू मांडल्यानंतर मग अटॉर्नी जनरल आपली भूमिका मांडतील, तेव्हा स्पष्ट होईल काय भूमिका केंद्राची. मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येक वेळी नवी कारणं दिली जात आहेत, त्यामुळे उशीर होत असून ही शेवटची सुनावणी व्हावी अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. राज्यसभेत जे घडलं त्याचं शपथपत्र सुप्रीम कोर्टात देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. ज्यांनी राज्याची भूमिका मांडायला पाहिजे. उदाहरण, आपल्याला जे सामाजिक मागास हे सिद्ध केलेले हे इंदिरा साहनीच्या केसमध्ये सुद्धा क्लिअर आहे की आपल्याला अपवादात्मक परिस्थिती असले तर आपल्याला 50% वर आरक्षण मिळू शकते. तर ही अपवादात्मक परिस्थिती काय आहे हे त्यांनी नेमकं सांगणं गरजेचं. ही राज्याची भूमिका आहे. त्याच पाठोपाठ सेंट्रलची भूमिका काय आहे की आपण 102च्या दुरुस्तीची घटनेची दुरुस्ती झालेली आहे, त्यामध्ये राज्याचे अधिकार हे आपण काढून घेतले नाहीत. ह्याचं प्रतिज्ञापत्र हे सेंट्रल गव्हर्नमेंटनी सर्वोच्च न्यायालयामध्ये द्यायचे. हे 2 विषय पुढे आले की विषय क्लोजच होतात. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविषयी नियमित सुनावणी अजूनही सुरू झालेली नाही. इतर राज्यांना दिलेल्या वेळेत भूमिका मांडण्यात वेळ गेला. 11 न्यायाधीश बेंचवर चर्चा झाली, त्यामुळे मराठा आरक्षणाविषयी ज्या अपेक्षा होत्या त्यावर आगामी दिवसात सुनावणी होईल अशी आशा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे. हे प्रकरण हायर बेंचकडे पाठवायचं का सध्या पाठवण्याची गरज नाही यावर निर्णय घेण्यासाठी आजची सुनावणी होती. यावर आज कुठल्याही प्रकारचा निर्णय लागलेला नाही. विरोधकांच्या वतीने सर्व मुद्दे माननीय न्यायालयाने लक्षात घेतलेले आहे, परंतु याच्यामध्ये स्वतःहून न्यायालयाने आज एक भाष्य केलेलं आहे. न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की इंदिरा साहनी खटल्यामध्ये 15/6 आणि 16/4 याप्रमाणे 50% मर्यादाचा जो मुद्दा आहे ते कुठंतरी तपासण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ही सुनावणी आपल्याला घेता येईल का? विरोधकांच्या वतीने विविध मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आले. एखाद्या जिनियसची ओळख ही त्याच्या बालवयात होत असते असं म्हणतात, आणि ही लहान मुलं सुद्धा त्यांच्या बालवयापासूनच त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी दाखवणं सुरू करतात. नेटवर्क 18 सुद्धा अशाच काही जिनियसना आपल्या भेटीला घेऊन यायचं ठरवलं. बायजूस यंग जिनियसमध्ये गेल्या आठवड्यात आपण मुंबईतला तबला वादक तृप्तराज आणि स्केटर तिलक केसाम याची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांचा उत्साह वाढवला सोनू सूदनं. पाहूया त्याची ही खास झलक. मैं हूं आनंद नरसिम्हन. इस रोमांचक सफर में आपका होस्ट, दोस्त और सूत्रधार, और आज मैं आपको मिलवाने वाला हूं एक ऐसे ही यंग जीनियस से जिसे देखते ही आप कहेंगे वाह छोटे उस्ताद वाह.
आप कितने साल से तबला बजा रहे हैं, कितना साल हो गया? अब तक मुझे तबला सीख के 10 साल हो गया। जब मैं 3 साल का था तभी मैंने मेरे गुरु से तालीम ली थी। जब आप अपनी जिंदगी में इतनी जल्दी इतने डिसिप्लिन के साथ चलते हैं और इस एज में जब हमें पता ही नहीं था कि लाइफ में करना क्या है और ये इतनी चीजें हासिल कर चुके हैं, तो हमें लगता है कि वापस शायद उस बचपन के दिनों में जाना चाहिए। इनके पास लिम्बो स्केटिंग का रिकॉर्ड है, जहां इन्होंने कितना 145 मीटर्स 145 मीटर्स तक स्प्लिट करके इन्होंने फ्लैट लेट के स्केटिंग किया। कितने साल की उम्र में? 7 years। पर आई थिंक किसी ने आपका रिकॉर्ड तोड़ दिया ना? Yes sir, I beated my own record। वाओ। कोई भी चीज अगर मेहनत करते हैं तो सफलता प्राप्त कर सकते हैं। मैं चाहता हूं कि जो यंग जीनियस है, कम उम्र में उसका हुनर को पहचान करके उसको आगे ले जाना हमारे लिए बहुत जरूरी है। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।